आम्ही सज्जनगडाकडे प्रस्थान करत आहोत. आता आज आम्ही शक्यतो सज्जनगडालाच मुक्काम करणार आहे तेथील संस्थांमध्ये. आमच्यासोबत आनंदराव, आदित्य, ज्योती मॅडम आणि आमचा राजवीर झोपलेला आहे त्यांच्या गाडीत. आमच्या गाडीत यायला नाहीच म्हणतोय, काय झालं काय माहिती. मावशी बरोबर झोपायचं आज जेजुरीला दर्शन पहिल्यांदाच सुंदर. इतक्या निवांत निवांत झालं. आणि छान असं सुटसुटीत दर्शन. भरपूर वेळ मूर्ती पुढे उभे राहतात. 4-5 वेळेस आला असेल, पण नेहमी गर्दी असायची. पण आज कदाचित गुरुवार असेल, त्यामुळे गर्दी नव्हती काहीच. सज्जनगडाकडे चाललोय. बघू शकता सुंदर असा घाट आहे. तेवढंच आमची धांदरवळली आहे. आता ज्योती मॅडम बघा कशा जीव मोठे धरून व्हिडिओ शूटिंग काढतायत. शांत निसर्गरम्य असं वातावरण. बघू शकता डोंगराचा सानिध्यात वसलेलं हे सज्जनगड. मना सज्जना भक्ती पंथेची चावी, तरी श्रीहरी भावीचे तो सब. समर्थ रामदास स्वामी यांचं समाधीस्थळ सज्जनगड. या ठिकाणी आपण प्रस्थान करत आहोत. बघा किती सुंदर असं लोकेशन आहे. समोर चालले ते आनंदराव ब्राह्मणगाव देशमुख येथील प्रसिद्ध शेतकरी. आणि सोबत आहे आदित्य देशमुख, त्यांचे चिरंजीव. त्यांच्या आग्रह खातर आम्ही खास सज्जनगडाकडे येत आहोत. आम्हाला पण उत्सुकता आहे सज्जनगड बघण्याची. लहानपणी ऐकलं होतं सज्जनगडाचं नाव, पण इथं येणं होईल हे कधी विचार केला नव्हता. पण आता आज योग सोडून आलाय. सुंदर असा घाट. वा, कसं वाटतंय ज्योती मॅडम? छान वाटतंय. हे बघा आपण समोर आता पदार्पण केलं आहे सज्जनगडाच्या पायथ्याशी. घाट चढताना काय वाटतंय? छान वाटतंय. घाट थोडासा बाजूला काही कडे काहीच नाही, त्याला साईडला दिलेलं. थोडासा कंट्रोल जर गेला तर गाडी डायरेक्ट दरीत जाईल. दरी तो हे बघ खालचं लोकेशन बघा तुम्ही. हे सुंदर दिसतंय नजारा खालचा. खाली आहे नाही सांगता येत ना. सांगते चालले आनंदराव. आनंदराव शिवाय ट्रिपला मजाच नाही. काय म्हणायचं पुढं? एक आदर्श मार्गदर्शन आम्हाला त्यांच्याकडून नेहमी लाभत असतं. आमचं मेन आदर्श म्हणजे जे डायरेक्शन असतं ते झोपलेलं आहे सध्या. म्हणजे ती वादळच आहे. आमचं वादळ झोपलेलं आहे. आमचं गुगल मॅप. पप्पा पप्पा घे वर घे वर. पुढून वळायचंय बरं का. तट्ट्यानं बरं का पप्पा. पप्पा काय रे, मी पप्पाला म्हणतोय ना. सज्जनगड सुंदर असा टर्न होता. आणि ज्योती म्हणून थोड्या घाबरले होते. मग आता काय, त्यांना ड्रायव्हरवर विश्वास कमी. ड्रायव्हरवर भरपूर विश्वास आहे, पण रोड कसा आहे? रोड कसा आहे? रोड आपला कसा काही आहे? नेहमीचा रोड थोडीच आहे. बरोबर. वा,
बराच वेळचा आम्ही घाट चढत आहोत. चढतोय पण संपेनाच. घाट काय संपायचं नाव घे ना. इथं कशी दगड लावलेले. बघा किती खोल दिसतंय बघा. खालची घर एवढे एवढे दिसतात गाडीपेटी सारखी. सात सात. आता आणखीनच चढ लागलाय आणि आमचे आदित्य देशमुख आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही चाललोय. ते बघा इकडे किती खोल दरी. मस्त आहे खरंच, पण भीतीदायक आहे. काय कसा होता टर्न? छान होता. साहेब आपण आज कुठं आलेलो आहे? आपण आलो आहोत आज सज्जनगड येथे. समर्थ रामदास स्वामी यांचं समाधीस्थळ आहे. मी पण ऐकून होतो पण कधी येण्याचा योग आलो नाही. पण आज योगायोगाने आनंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज सज्जनगडाला भेट देत आहोत. बघू शकता किती उंचावर आहे. घाट पण इतका मोठा होता, अक्षरशः ड्रायव्हिंग करताना एक थ्रिलच होतं, काय सांगू शकत. समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीस्थळाला आम्ही भेट द्या. सोबत संपूर्ण देशमुख कुटुंब आणि आमची शिंदे फॅमिली सोबत आहे. आता वर बघू शकता हे समर्थ रामदास स्वामींनी वर याच ठिकाणी श्रीमनाचे श्लोक लिहिले होते. त्या पावनभूमीत आम्ही आज आलो आहोत. अक्षरशः मन भरून येतं आहे हे बघून की इतक्या उंच ठिकाणी रामदास स्वामींचे समाधीस्थळ आहे आणि त्यांच्या दर्शनाचा आज आम्हाला योग आलाय. इथं पार्किंगची कशी सोय? पार्किंगची व्यवस्था छान आहे. फक्त आपल्याला वर येताना थोडं जपून यावं लागतं. बघू शकता इथे हा जागेवर टर्न आहे. इथे जो पट्टीचा ड्रायव्हर आहे त्यानेच यावं इथे, नाही तर पुन्हा त्याचा उपयोगच नाही. कारण इथं जर एकदा मोसम तुटला तर डायरेक्ट काय सांगतो त्याने काय विषय. कारण या साईडला डायरेक्ट दरी मोठी या साईडला, त्यामुळे याताने विचार करून यायचा, नाही तर खालीच गाडी पार्क करायची आणि आपलं पायी यायचं. जसं आपण आता चाललोय. हां आपण असं मित्रांनो आम्ही आलो आहोत सज्जनगडाच्या अगदी जवळच. समोर बघू शकता ग्रामपंचायत परळी सज्जनगड आपले सहर्ष स्वागत करत आहे. दुर्ज सज्जनगड श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार हे आपल्याला समोर दिसते. खूप उंच असा सज्जनगड आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. जय बजरंगबली, हनुमान की जय, बजरंगबली की जय. समोर आता हे आमचे सर्व आनंदराव देशमुख, आदित्य देशमुख आणि आमचे सर्व टीम सवंगडी सर्व पुढे गेले आहेत. आता आम्ही वरती जात आहोत. इथेच महाद्वार रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बंद राहील. तुम्ही बघू शकता पूर्वीच्या काळचं हे महाद्वार कशी रचना होती हे बघू शकता तुम्ही. अगदी असे सुळासारखे असे खिळे ठोकण्यात आलेले असे मोठमोठे गज आहे. अंकुचिदार ही सिक्युरिटी आणि पूर्वीची काळची सिक्युरिटी तुम्ही बघू शकता. सुंदर असा आणि मजबूत असा महाद्वार. हे आमचे सर्व सवंगडीवर आलेले आहेत. ह्या अशा पायऱ्या आहेत. श्री समर्थ महाद्वार वर बघू शकता तुम्ही. हाय राजवीर. हे आमचे सर्व सवंगडी वर बसलेले आहे. गड चढून अगदी थकलेले आहे. बघा हे उंच, अजूनही आम्हाला वरती जायचं आहे वरपर्यंत. हे श्री समर्थ महाद्वार आपल्याला समोर दिसतंय.
हा येतो चला वरती बघू शकता असे वानर सेना पण आहे. बघा रे. ही माकडं आलीत. माकडात हो आपल्या वस्तू आपण लपून ठेवून देऊ माकडांची सेना. हो. वरून माकडं आले म्हणून आम्ही बोलतो. स्वामींचं हे महाद्वार आहे. हे पण खूप जुन्या प्राचीन काळातील महाद्वार आहे. बघू शकता किती भक्कम असं महाद्वार आहे. इथे सर्व येणाऱ्या भक्तांनी भाविकांनी याचे पावित्र्य राखावे. आपल्यामुळे सज्जनगडाचे पावित्र्यास धक्का पोहोचेल असे कोणते कृत्य करू नका. इथे संस्थांच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेले ग्रामपंचायत परळी सज्जनगड सर्व समर्थ भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहेत. ही वरचं आमची टीम सर्व वरती गेलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. ही समर्थांची ही कमान आपण बघू शकता. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड. अगदी थकून गेलो आहोत मित्रांनो आम्ही. वरच एक पाण्याची टाकी देखील आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यामार्फत श्री सज्जन सेवा मंडळाचे कार्य इथे प्रदर्शित करणाऱ्या 9 पायऱ्यांच्या परळी सज्जनगडाचा रस्ता, 250 पायऱ्यांच्या एस टी बस स्टँडचे सज्जनगड रस्ता, असे विविध योजना आणि इथे विकास कामं केलेली आहे या समर्थ सेवा मंडळाने. हे बघू शकता एवढ्या उंचावर छोटासा तलाव इथे आहे. बघू शकता म्हणजे पूर्वीच्या काळी पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून किती सुंदर प्रकारे इथे पाण्याचा साठा केला जात होता. तुम्ही बघू शकता हा इतिहास खूप जुना आहे. इथे समोर बघू शकता श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड लोकमान्य टिळक स्मृती. इथे असे छोटे स्टॉल लावण्यात आलेले आहे. पुस्तक विक्री केंद्र. नमस्कार. इथल्या इतिहासाबद्दल काही थोडा ठराविक काही सांगू शकतात तुम्ही? इथे वास्तविक सज्जनगड म्हणजे काय, शिवाजी महाराजांनी समर्थांना सज्जनगड असं अर्पण केलं होतं. कारण ते सज्जन समर्थ म्हणजे सज्जन माणूस उपयोग असतो ना. आणि शिवाजी महाराज त्यांनी मग समाधीविषयी घेतली. त्याचा आराखडा जो आहे ना तुम्हाला व्यवस्थित हवा असेल तर आचेकरांचं पुस्तक जन्मापासून स्टेप बाय स्टेप. पुस्तकाचं नाव काय आहे? समर्थ चरित्र आचेकर. लेखक आचेकर आहे. एक बिलसरांचं पण आहे, पण तत्वाचा भाग इथे आहे. पण थोडा भाग आहे तो त्यांचं चरित्राचा. अगदी स्टेप बाय स्टेप हवा असेल तर आचेकरांचं चांगलं पुस्तक. त्यांचं एक आध्यात्मिक दृष्टी आहे, आध्यात्मिक ज्ञानावरचं आहे, पण थोडं त्या पुस्तकात संबंधित आहे. त्या चरित्रा कॅटेगरीच्या 2-3 लेखकांचे. तुम्ही म्हटलं ते पुस्तक कोणतं आहे? हे आचेकर. हे बघू शकता इथे समर्थांच्या सवाया निरूपण ग्रंथ आनंद हे आचेकर आहे ना आलतेकरांनी हे लिहिलं असे समर्थ चरित्र. जन्मापासून मित्रांनो तुम्ही जर हे श्री समर्थ चरित्र तुम्ही वाचू शकता. यातून तुम्हाला समर्थांचं पूर्ण जीवनचरित्र हे तुम्हाला याच्यातून निश्चित भेटेल. त्यात तत्व आणि चरित्र दोन्ही हवं असेल. त्याच्यात समर्थांचे तत्व होतं तो भाग घेतला. त्याच्यात आर्थिकांनी चरित्र याच्याचा सविस्तर ते त्याच्यात नाही नसेल का तर तत्वाचा भाग प्लस झाला तेव्हा अर्धा भाग 50-50 तत्व द्यायचं. समर्थांना पहिल्यापासूनच कपासा त्रास आणि साचलेलं पाणी पिल्यामुळं त्यांना कपासा त्रास होत चालू.
वैद्यांना बोलवलं, वैद्यांना त्यांना सांगितलं की तुम्ही साचलेलं पाणी पिऊ नका, वाहत्या नदीचं पाणी, वाहत्या झऱ्याचं पाणी, म्हणून वाहता झरा कोणता होता, ही उर्वशी नदी वाहता झरा होता. पण ते पाणी आणायचं कोणी, कसं आणायचं, म्हणून हे अंडे उपलब्ध केले. एक अंडा 17 किलो, असे रिकाम्या अंड्याचं वजन 35 किलो. ते पाणी कल्याण स्वामी मध्ये मी आणतो. त्यावेळेस पायऱ्या नव्हत्या, रस्ताही नव्हता. आता रस्ते झाले, पायऱ्या होत्या का नव्हत्या इतिहासात नोंद. मग कल्याण स्वामी पाणी घेऊन यायचे त्या उर्वशी नदीचं. आता त्या नदीचं नामकरण झालं उरमोडी नदी. आता तिच्यावर धरण झालं 25-30 वर्ष उरमोडी धरण झालं. आता तिथून ते पाणी आणायचं. त्यावेळेपासून समर्थांनी तिथं उत्सव वगैरे साजरा करायचे. चाफळला असताना सुद्धा रामाचा उत्सव, रामनवमीचा उत्सव तिथं साजरा करायचे. आणि छत्रपती शिवराय त्यांना मदत करायची, आर्थिक किंवा धान्य वगैरे त्यांना द्यायचे. पण एका उत्सवाला असंच झालं की छत्रपती शिवराय अचानक मोहिमेवर निघून गेले आणि त्यांना उत्सव करायचे पैसे, धान्य नाही. मग काय करायचं? उत्सव जवळ आलाय, रामनवमी जवळ आली, उत्सव साजरा कसा करायचा? छत्रपती शिवरायाचा मोहिमेवर निघून गेले. समर्थ काही काळजी नव्हता. समर्थ रात्रभर तिथं बसले. सकाळी दिवस निघेल म्हणून त्यांनी मनाचे श्लोक लिहिले आणि जे श्लोक म्हणा आणि भिक्षा मागा, लोक तुम्हाला भरभरून दान देतील. मग त्यांनी असंच केलं, गावभर फिरले, श्लोक म्हटला, गावभर फिरले. शिष्यांना लोकांनी भरभरून धान्य दिलं, पैसा दिला. त्याच्यामध्ये पहिला रामनवमीचा उत्सव आपण सांगतो. आणि मग तीच पद्धत आता पण आपण 2 महिने भिक्षा मागतो आणि तो उत्सव साजरा करतो. त्या 2 महिन्यामध्ये इतकं धान्य येतं की आम्हाला 20 ट्रक धान्य येतं. 18 ते 20 ट्रक धान्य येतं की जे आम्हाला वर्षभर पैसा भरपूर दान दाखवतो. हीच परंपरा चालू आहे. आता एक 18 वर्षापासून लोकांच्या इच्छेनुसार कर्नाटकमध्ये आपण गावडा चालतो. एरवी आपला गावडा 2च महिने राहायचा वर्ष. आता कर्नाटकमध्ये पण पहिला 10 दिवसाचा झाला, नंतर 15 दिवसाचा, 20 दिवसाचा, आता 3 ते 2 महिने कर्नाटकमध्ये गावडा असतो. आता तो गावा गेलेला पुढच्या महिन्यात शेवटी तो गावा येईल. अशा पद्धतीने उत्सव चालू आणि रोजचे 1000-1500 लोक इथे जेवले जातात. तर आपल्याकडे 50 खोल्या, अजून 30 खोल्या तयार झाल्या. म्हणजे साधारण 80 खोल्या होती. 2 हॉल आहेत, 3 हॉल आहेत जवळपास. रोजचे 1000-2000 जेवले जातात. आणि उत्सवात 10 दिवसात खूप कार्यक्रम असतात, कीर्तन, भजन वगैरे, सुगम संगीत, सगळं असतं. 10 दिवस दुकान गर्दी असते. रोजचे 5 ते 7,000 लोक जेवतात. शेवटच्या दिवशी 20-25 हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. अशा पद्धतीने 350 वर्षापासून 1613 साली त्यांची मृत्यू झाली. नंतर ते अशीच काळात जाऊन बसले. आई दिवसभर वाट पाहत बसली. ते नारायणपूर गेला, त्यांचं नाव नारायण. त्याच्या मोठ्या बंधूंचं नाव. आई दिवसभर पाहून टाकली, नारायण सापडलं. संध्याकाळी जेव्हा आईच्या गळात गेली खाली, सप्पल वगैरे आलाय, त्यावेळेस नारायण तिथं श्रीराम जय राम जय जय राम जप करतात. अरे म्हणजे नारायण तिथं काय करतो? मी काय चिंता करतो विश्वाची. एवढं तिथं वाक्य. नंतर मग 1618 साली गंगाधर शास्त्रीचं लग्न झालं. 1620 साली जेव्हा त्यांना लग्न करायचं होतं, आई म्हणे आता नारायण लग्न करायचं. गंगाधर फक्त म्हणे आई जाऊन ते त्याला काही लग्न करायची इच्छा नाही, संसार करायची इच्छा नाही, सोडून ते म्हणे लग्न. म्हणजे आई म्हणे नाही, डोक्यावर अक्षता पडल्या पाहिजे आणि सावधान तरी म्हटलं पाहिजे. नारायणने तेवढाच शब्द ऐकला आणि नारायण तयार झाला. नारायणच्या मामाचीच मुलगी ती आसनगावला, म्हणजे जाम गावापासून 1 किलोमीटर आसनगाव आहे. आणि त्या आसनगावला समर्थांचं लग्न झालं म्हणजे सावधान म्हटले. आणि समर्थ तुमचे पळाले ते परत जाम गावाला आले. जाम गावाला तिथे एक दोहाच्या शेजारी एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडावर आपण
लग्न संध्याकाळचं पोरच मुहूर्तावर लग्न होतं. मग शोध मोहीम रात्रीची काय त्यांना शोधून सापडले. सकाळी शोध मोहीम सुरू झाली. लोकांनी पाहिलं अरे नारायण त्या काय झाडावर म्हणजे वडाच्या झाडावर म्हणून लोक त्यांना धरायला गेले. तर खाली डोह होता. डोहा उडी टाकली पाण्यातून जवळजवळ 200 फूट डोह होता. पलीकडचे तीरावर नाही घातले. तुझे पळत सुटले. ते पुंतामा मार्गे टाकलेलं गेलं. त्यांनी 12 वर्ष तपस्या केली. श्रीराम जयराम जय गोदावरी नदीच्या काठावर कधी काठावर बसून जप करायचे, ते कधी कमरेच्या पाण्यात राहून 12 वाजेपर्यंत जप करायचे. लोक म्हणायचे हा कोण म्हणजे मुलगा आहे तिथं सारखं जप करत बसतो. आणि असेच एक दिवस काठावर बसले होते. जप चालू होता. तर तिथं कुलकर्णी नावाचे ग्रस्त वाढले. त्याचं प्रेम येत होतं. मग ते प्रेम येत होतं त्यावेळेस सतीच्या जायची पद्धत होती. प्रेतावाल्याची त्याची पत्नी पण पाठीमाग होती. लोकांनी त्यांना सांगितलं त्या महिलाला सांगितलं हा बसवी पण तपस्या साधू महाराज त्यांच्या पाया पडला. म्हणून त्या पाया पडायला गेल्या. खाली वाकल्या तर बांगड्याचा आवाज आला. त्या घाबरल्या. त्यांना वाटलं आपल्या बांगड्याच्या आवाजाने यांची तपस्या लग्न झाली. समर्थांनी डोळे झाकूनच त्यांना आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्य होतं. त्यांनी महाराज असं काय आशीर्वाद दिला. माझे तर पती वागले. त्यांनी डोळे उघडून पाहिले. ते म्हणजे दशपुत्र सौभाग्य होतं. म्हणजे महाराज माझे तर पती वागले. तुम्ही अष्टपुत्र दशपुत्र सौभाग्य होते आशीर्वाद दिला. कुठे पती ते तिकडे बोलवलं. त्यांनी कमांडर बोलून पाणी शिकवलं. नंतर त्यांना 10 पुत्र झाले. पहिला पुत्र समर्थ त्याची मुंज झाली. 6 वर्षाचा असताना ते समर्थांच्या झुळीत टाकले. अशा रीतीने समर्थांना पहिला शिष्य झाला. त्याचं नाव कल्याण. गिरधर जे प्रेत होतं ते गिरधर कुलकर्णी त्यांचं. त्यांना 10 पुत्र झाले. तर पहिला पुत्र उद्धव स्वामी. उद्धव स्वामी 6 वर्षाचे असताना नंतर मग त्यांना 12 वर्ष तपस्या 12 वर्ष संपूर्ण भारत फिरायचे. समर्थांनी त्यांना सांगितलं उद्धवा आता मी 12 वर्ष संपूर्ण भारत फिरू नको. मी तर श्रीराम जयराम जय जयराम असं चालू. त्याप्रमाणे उद्धवाचे श्रीराम जयराम जय जयराम आचरण चालू. 12 वर्ष फिरून आल्यानंतर ते परत पैठणला आले. समर्थ पैठणला ते कीर्तन झालं. लोकांनी ओळखलं अरे त्यांनी काही ओळख दिली नाही. नंतर त्यांना आईला भेटायची इच्छा झाली. ते परत जाम गावाला गेले. जामला बाहेरच ओम भवती भिक्षांजय म्हणून भिक्षा मागायला. आतमध्ये तर घरामध्ये आतमध्ये मान घरामध्ये आई तिथं बसली. नंतर आवाज ऐकला की गंगाधर पंतांची पत्नी मोठी भावजी भिक्षा घालायला आली. काय म्हणजे कोण आलाय बसावी म्हणजे आतमध्ये कोण बोलतो. माझ्या नारायणचा आवाज दिसतो. त्यांना आतमध्ये बोलवलं. मग त्या आवाजावरून आई म्हणे अरे माझं नारायण आहे. नारायणा काय किती दिवस किती वाट पाहते. गेली 24 वर्ष किती वाट पाहते. आणि रडून रडून माझी आता डोळे गेली म्हणजे मी तुझा आवाज आहे तुला पाहू शकत. समर्थांनी आईच्या डोळ्यावर घातलं म्हणजे आईला दिली दृष्टी आहे. माझी तर गाडीवर हात फिरवला पाठीवर हात फिरवला. आई म्हणाले काय साधू वगैरे झालं तर काय. नंतर आईच्या डोळ्यावर हात फिरवला. आईला दिव्य दृष्टी आहे. तिथे 8 दिवस राहिले. तिथे त्यांनी सवंगडी तयार केली. व्यायाम वगैरे शिकवला त्यांना मुलांना. तर उपासना चालू केली. नंतर 8 दिवसांनी आईचा निरोप घेऊन ते निघाले. आईने सांगितलं होतं नारायणाने अजून जास्त दिवस नाही. पण नारायण म्हणे नाही म्हणे आम्ही दुसऱ्याच्या घरात साधू संत लोक जास्त दिवस राहतो. तिथून ते परत निघाले. फिरत फिरत नंतर शिवथर गळला. शिवथर गळला त्यांनी तिथं दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे समर्थांनी सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहिला. कल्याण स्वामी समर्थांचे लेखक होते. 12 वर्ष त्यांनी तो दासबोध तिथे लिहिला. 2 रामदास प्रकारावर तो शिवथर गळला. शिवथर गळून त्यांची भट्टची चालू होती. चाफळला. त्यांनी एक एक मावळे तयार केले आणि ते समर्थ छत्रपती शिवरायांकडे पाठवायचे.
छत्रपती शिवरायांनी एवढे मावळे तयार करून कोण पाठवतो? त्यांनी विचारलं म्हणजे तुम्हाला एवढे तयार करून तुम्हाला कोण पाठवतो? ते नारायण गोसावी म्हणजे पाठवतात. कोण नारायण गोसावी म्हणजे मला भेटायचं म्हणजे समर्थांची छत्रपती शिवरायांची पहिली भेट झाली शिंगणवाडीला. चाफळपासून 1-1.5 किलोमीटर आहे शिंगणवाडी. त्या शिंगणवाडीला समर्थांची छत्रपती शिवरायांची पहिली भेट आहे. नंतर त्यांच्या भेटीसाठी बोलत राहील आणि समर्थांची पण भटकंती चालूच आहे. छत्रपती शिवरायांनी समर्थांना विनंती केली, समर्थांनी ती विनंती मान्य केली आणि मग सज्जनगडावर त्यांना यायचं तर या गडाची किल्लेदार जिजोजी काटकर होते. जिजोजी काटकरांना छत्रपती शिवरायांनी पत्र पाठवलं. नारायण गोसावी नावाचे गोसावी गडावर काय माझा वाडा त्यांना मोकळा करून द्या. ते येतील तेव्हा येऊन द्या, जातील तेव्हा जाऊ द्या. इकडे बघ ना माझ्याकडे. व्हिडिओज घेते. हे काय व्हिडिओ? हा राजवीर कसा हनुमानासारखी पोज देतोय. जय हनुमान. नमस्कार मित्रांनो, आपण आज सकाळी भेटतोय श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड, श्री राम व श्री समर्थ समाधी मंदिर या ठिकाणी आपण आलो आहोत. बघू शकता हे खूप सुंदर असा परिसर आहे. आम्ही आत्ताच आतमध्ये दर्शन घेऊन आलो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून आम्ही बाहेरूनच मी तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर परिसर आहे सज्जनगड. तुम्ही नक्की इथे भेट द्यायला पाहिजे. समोरच आपल्याला श्री गणेशाची आपल्याला सुंदर श्री गणेशाची सुंदर मूर्ती आपल्याला दिसते. आता आम्ही सभोवतालील परिसर तुम्हाला दाखवणार आहोत. आता आपण धाब्याच्या मारुती ह्या मंदिरात चाललोय. एकदम छान असं कोरीव काम आहे. नमस्कार, आपण आलो आहोत सज्जनगडामध्ये. बघू शकता आपण सज्जनगडाच्या बाहेर आहोत आणि श्री रामदास स्वामी यांचे समाधी मंदिर हे समोरच आहे. त्याचा वर कळस खूप सुंदर अशा प्रकारे कोरीव काम केलेलं असा कळस आहे. बघू शकता. तर आता आम्ही पुढे जाणार आहोत धाब्याच्या मारुतीकडे जाण्याकडे. चला आपण पाठवायचं. खूप शांत असा परिसर आहे आणि मार्ग बघा तुम्हाला घरचे सगळे खाली धरणाकडे. समोरच मोठं धरण परिसर आहे. आपण हे आता उजव्या साईडला आपण इथे खाली बघू शकता. ही इथे पाण्याची व्यवस्था म्हणून पाण्याची टाकी पण आहे मोठी. आणि हे तुम्ही बघू शकता धरणक्षेत्र किती मोठं धरणक्षेत्र. पाण्याचा पुरवठा या धरणामार्फत केला जात असावा एक माहिती वाटते. इथे आत्ताच गुरुजींनी सांगितले 50 ऑलरेडी हॉल आहे आणि 30 रूम आहे आणि ऑलरेडी आता 30 म्हणजे टोटल 80 बेड. 30 आणि 50 आधी तीन हॉल
आणि 3 हॉल हे ऑलरेडी प्रविष्ट आहे. ह्याच त्या 50 रूम आणि 30 रूम पलीकडे 30 रूम हे सगळं इथे निवासस्थानाची व्यवस्था आहे. आणि अजूनही इथे बांधकाम चालू आहे. ह्या अशा प्रकारे तटबंदी आहे. आणि हे मोठं धरण आणि इथे समोर बंधारा आहे बघा. हा बंधारा बांधण्यात आला आहे. बघा किती सुंदर असं परिसर दिसतोय मित्रांनो. खरोखर तुम्ही इथे एकदा भेट द्यायलाच पाहिजे. आम्ही किती आपलं भाग्य किती आम्ही सज्जनगडाला इथे भेट दिली. इतकं सुंदर वाटतंय आज का आम्हाला मन प्रसन्न होऊन गेलं. शिवरायांनी हा गड समर्थांना एक भेट स्वरूपात दिलेला होता आणि ते इथे वाचवत होते आणि इथेच समोर ह्या मंदिरात त्यांनी समाधी घेतली. हे बघा रातकिड्याचा असा आवाज येतोय गुंग. खूप दिवसानंतर ऐकूया असा. मित्रांनो समर्थांचे जे शिष्य होते आता एक्झॅक्ट नाव नाही सांगता येणार मला. ते काय करायचे समर्थांना कफाचा त्रास असल्यामुळे ही ते साठवण तलाव जे होते तिथलं पाणी त्यांना चालत नसायचं. तर मग वाहतं पाणी जे असतं ते पाणी पिण्यासाठी समर्थांना असायचं पाहिजे असायचं. तर त्यांचे जे शिष्य होते तर ते वाहत्या पाण्यातलं हेच धरणातून जी नदी वाहते इथून ते 35 किलोचे असे दोन हंडे हे कावड बनवून त्यांचे शिष्य खास समर्थांसाठी खालपासून तर ह्या गडापर्यंत घेऊन येत होते. इतक्या उंच अंतरावर आम्ही कालच बघितलं जवळजवळ 3700 समुद्र फुटेवर हे उंच असं ठिकाण आहे. तर एवढ्या उंचावर ते समर्थांसाठी पाणी घेऊन येत असायचे. तेच हे धरण क्षेत्र. आणि आपण आता चाललो आहोत समर्थांनी जे स्थापित केलं आहे धाब्याच्या मारुतीच्या मंदिराकडे. चला. आदित्य यांनीच आता शूट केलं होतं. तर आता पुढे सर्व आमची फॅमिली गेली आहे धाब्याच्या मारुतीच्या मंदिराकडे. आम्ही पण चाललोय तिकडे. हे धरण क्षेत्र खूप शांत आणि एकांत असं ठिकाण आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मंदिराची स्थापना केली होती या ठिकाणी. समोर आमची फॅमिली चाललेली आहे. इथेच काय दिसलं काय आहे? इथे मुंग्यांचं खूप मोठं वारुळ आहे हे दिसलंय. बघा किती सुंदर वारुळ आहे. किती छान आहे बघ राजवी. किती वाटतंय ना. तुला आवडलं का? कसं आहे इथे ठिकाण? कसं आहे रे? मस्त आहे. मंदिर हनुमान मंदिर. चला. आणि हा व्ह्यू कसा वाटला तुला? वाई वाटलं काय काय इथं सांग ना. तिथं रोड आहे, अजून रोड आहे, काय? अजून ते काय आहे? डोंगर, आणि ते खाली पाणी. अरे वा आवडलं का? हा तिथं काय आहे? त्याला काय म्हणतात? धरण. धरण. खूप मोठं धरण बरं का ते. हा. आदित्य दादा. हा येते आदित्य दादा. हा आदित्य दादा. नमस्कार नमस्कार. बघा परत एकदा घे. हा. भावांचं प्रेम. आओ शिवाजी आओ. आता इथे एक प्रयोग करता येतो राजीव. ते म्हणतोय आओ शिवाजी आव आओ. शिवाजी आव कर त्याला आव. आओ शिवाजी आओ. चला धाब्याच्या मारुतीकडे चला.
आता आम्ही चाललोय धाब्याच्या मारुतीकडे. चल राजीवर, चल पुढे पुढे चल. हा येतोय, हा येतोय, दादा पण येतोय. चल नको नको चल इकडून चल नानू, मोकळा पटाक ना चल इकडे तू. इकडून चल, हा इकडून चल. हा चला, ते झाडांकडून चल, झाडांपासून जायचं आपल्याला. ते झाड आहे ना तिकडून चल. हो हो. ए काय काय पाहिलं तू इथे? सगळंच पाहिलं. काय काय आहे सांग ना. डोरे, डोंगरे, पाणी आहे. हा अजून काय आहे? तर कुठे चालला? हनुमान मंदिरात. हनुमान मंदिर. हो. कोणतं हनुमान मंदिर आहे ते? मामा आनंदराव कुठे गेले होते? आम्ही दर्शन करून आता चाललो. मारुती मंदिरात गेले होते. काय आहे तिथे बघ. समर्थांनी स्थापित केलेला मारुती येतो. कोणत्या मारुतीचं मंदिर? मारुती कोणता मारुती आहे? तो धान्य मारुती म्हणून म्हणतात. धाब्याचा मारुती. धाब्याचा मारुती म्हणून. बरं चल, चला येतो आम्ही. चला. चला आत्ताच आनंदराव येऊन गेले दर्शनाला, तर आम्ही चाललोय धाब्याच्या मारुतीकडे. आम्ही राजू आणि मी चाललोय. बघा इथे दगडी बांधकाम पण चालू आहे, दगड टाकलेली बघा इथे. इथे कंपाऊंड करायची व्यवस्था चालू आहे बहुतेक. माती दगड हा किती? बघा माती दगड इथे बांधकामचं करायचं बरं नानू. कोणाचं? इथे अशी दरड असते ना, अशी बांधायची असते. हा. आता आम्ही चाललोय धाब्याच्या मारुतीकडे. त्याच्याकडे एक मंदिर दिसतंय. हा ए हा तिथे मंदिर आहे ना, रामदास स्वामी हा. त्यांची समाधी मंदिर आहे ती. चला आता आम्ही चाललोय धाब्याच्या मारुतीला दर्शनाला. किंवा इथं पण छोटं मंदिर आहे. हा इथे पण छोटंसं मंदिर आहे, पिंड आहे, महादेवाची पिंड पण आहे. दर्शन घे. मंदिर आहे का पण? हे काय मंदिर आहे? कुठे? हे काय इकडे आतमध्ये. चल ठीक. हा घे दर्शन. जय हनुमान महादेव. अरे अरे अरे. चल. श्री समर्थ स्थापित धाब्याचा मारुती या ठिकाणी आम्ही आहोत. तर तिथे प्रेमी युगलांनो सावधान. गड किल्ल्यावरती आपण चुकीचे प्रकार होता हुल्लडबाजी करण्यात तरुणांचा लक्षात ठेवा. स्वतःच्या पायावर चालता येणार नाही असं महाप्रसाद देण्यात येईल. शिवभक्त सेना सज्जनगड विभाग. नानो हा राजवीर चल शूज बाहेर काढ. हे बघा आम्ही आलोय धाब्याच्या मारुती मंदिरामध्ये. हे समर्थ रामदासांनी हे स्थापित केलेलं मंदिर आहे. चला. जय हनुमान. दर्शन घे. घेतलं का? श्रीराम समर्थ. ते समर्थ स्थापित धाब्याचं मारुती. समर्थ रामदास स्वामी की जय. समर्थ रामदास स्वामी की जय. संतराम रामा स्वामी की जय. हे पप्पा. हां हां ना चल. राजवीर हे राजवीर कोणतं मंदिर आहे रे? हनुमान. धाब्याचं मारुती. हे मंदिर स्वतः रामदास स्वामींनी स्वतःच्या हाताने स्थापन केलेली मूर्ती त्याच्यात बरोबर. जे आतमध्ये येते. हे आले आनंदराव इकडून. नाश्ता करून आले का आनंदराव? शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. काय करायचं आपल्याला काय घेणं नाही देणं नाही. हे बघा हनुमानच्या मंदिरा शेजारी हनुमानच्या पोज मध्ये आमचा मारुती. तुला अजून जा माहिती दिली तर चालेल आमच्या माहिती.
कशाला आता कसं वाटलंय प्रेक्षकांनो आमचा हनुमान? काय करायचंय? उभे राहा. जागा पूर्वा तुझा फोन मध्ये त्यांच्या पोटात दिले जा. हा, जा. तू आणि त्यांचा एक सेल्फी घे जा. जा. हो, जा. तू उभे राहा. बस थांबा. चला आता आपल्याला दर्शन झालंय, आता आपल्याला जायचंय नाश्ता करायला कोल्हापूर बरोबर. मला वाटलं भूक लागली. नाश्ता करायला जायचं. हा बोल. कोल्हापूरला एक शारीरिक असं झालं. शक्ती आहे. 3.5 शक्तीपीठ आहे. हा आणि हे धाब्याच्या मारुती मंदिरापासून तर ते समर्थांच्या समाधी मंदिरापर्यंत हे अंतर आहे, अर्धा किलोमीटर आहे. हे आमचे खरे मित्र आनंदराव देशमुख, हे आम्हाला सोडले. आम्ही सगळे बाबा आमची फॅमिली सोडून गेली आम्हाला, पण आनंदराव काय आम्हाला सोडून गेले, आम्हाला खास घेण्यासाठी आले इथपर्यंत. आम्ही आता धाब्याच्या मारुतीचं मंदिराचं दर्शन घेऊन आलो. कसं वाटलं आनंदराव? मस्त वाटलं आता. आता कुठं काय पुढचा प्रवास कसा? आता बघायचं मग आमच्या ड्रायव्हर जिकडे. मित्रांनो, हे आहे समर्थांचं समाधी मंदिर. पुन्हा आपण आता परतीच्या दिशेने आलो आहोत. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. पप्पा शेठ सकाळी चहा घेतल्यानंतर आता नाश्त्याची बघा किती सुंदर पोळीची व्यवस्था केली आहे काकांनी. मग इथंच राहावं लागेल तुला सेवे करता. हा बघ आदित्य दादा त्यांना विचार इथंच ठेवणार नव्हतं त्याला तुम्ही. हा चल लवकर इकडे. पटकन इकडे. बघा राजू रुसलाय. नाश्ता करायला येतोय बाळा? नाही शूटिंग काढताय बरं का पप्पा. चल लवकर इकडे. किती छान पोहे बघ इथे. मित्रांनो, इथं संस्थांची आम्ही रूम घेतली होती. खूप सुंदर अशी रूम मिळाली होती. तेव्हा गाद्यांची पण व्यवस्था आहे, सतरंजी विषय आहे, आणि इथे बाथरूम आहे, इकडे टॉयलेट आहे. आणि हा आमचा राजवीर. कसं वाटलं? इकडे बघ ना अजित मॅडम, कसं वाटलंय? खूप छान रूम आहे. खूप छान शांतता आहे. खूप छान. आदित्य दादा हे सुंदर सिनेमा आता मंदिर आहे. काय कापलं? खूप उंच मंदिर आहे. इथं समोरच आम्ही इथं गेलो होतो मंदिरात दर्शन हनुमान मंदिर. पूर्वा आणि तुझा मोबाईल दे बरं. इथं मोबाईल. चला आपण किती सुंदर असं यांचं मंदिर आहे. काही नाही का? हे बघ कुठं. अरे थांब ना भाऊ. आदित्य दादा, ओ आदित्य दादा, कसं वाटलं? असं छान वाटलं ना. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला भारी वाटलं. तुमचं काय चालू आहे? आम्ही काही नाही, आता झालंय सगळं, आता बसलोय. आपल्याला आता कोल्हापूरला जायचंय ना सर. सांगा आता. कोल्हापूरला जायचं ना आपल्याला. हा कुठे जायचं? तिथून जवळ आहे ना कोल्हापूरला काय आहे? अंबाबाई. हा ना, हा त्यांचं मंदिर आहे ना. हा ना, त्यांचंच आहे. चला बाबा. तर मित्रांनो, मी याला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. काय करायचं तुला रे? ते बुंदी पावडर ना कसे येते. चला मित्रांनो, आम्ही सज्जनगड इथून आता दर्शन घेऊन आणि एक मुक्काम करून आम्ही निघालो आहोत कोल्हापूरच्या दिशेने. समोर सुंदर अशी हनुमानची मूर्ती. चला पुढे चाललेत आमची फॅमिली. श्री रामदास स्वामी संस्थान. हे प्रवेशद्वार. बाहेर जाताना हे खालील दृश्य, खूप सुंदर असं दृश्य आहे. हा मोठा प्रवेशद्वार, श्री समर्थ महाद्वार. आता गड उतार होतोय. समर्थ महाद्वारापासून पुढे आलोय आणि हे आहे हनुमान पहिलं महाद्वार. आणि समोर हनुमान. हा, पुढे हनुमान आहे. बरोबर. चला, हे ते कोणतं आहे? हे कोणतं मंदिर आहे? हनुमान हनुमान मंदिर आहे. सांग ना. हे हनुमान मंदिर आहे. राजूरनं दाखवलंय. शिराळे मारुती हनुमान. जय मारुतीराया. चल, छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारापासून आम्ही आता गड उतार होतोय. वरती रोपवेचं काम चालू आहे. इथून आता रोपवे सुरू होणार आहे काही दिवसातच. खूप सुंदर असा अनुभव होता मित्रांनो. या बघा, या प्रकारे इथे रोपवेची सुविधा सुरू होते. येथे काम आहे. लवकरच आपल्याला सज्जनगडावर रोपवेने जाण्याची पण सुविधा उपलब्ध होणार आहे, जेणेकरून सर्व भाविकांना सोयीस्कर होईल. काम अगदी प्रगतीपथावर आहे. चला मित्रांनो, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्हाला अजून पुढे जायचं आहे कोल्हापूरच्या दिशेने. धन्यवाद. जय श्रीराम.